मित्रहो, आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. आज म्हणावे लागते स्त्री सबलीकरण काळाची गरज आहे का? तर नक्की म्हणावं लागेल आहेच. छंद हृदयी मुक्ततेचा, मंत्र ओटी स्वातंत्र्याचा, पंखाना बळ आकांक्षांचे अन पावलांना वेध भविष्याचे. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आकांक्षारूपी पंखांचे बळ घेऊन भविष्याकडे झेपावणाऱ्या महिलांच्यासाठी आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करीत आहोत. सर्व महिला खरोखर सक्षम बनल्या असे आपण मानायचे का? सर्व स्त्रिया सबला बनल्या असे जाणून आपण हात बांधून बसायचे का? योजनांची परिपूर्ण फलश्रुती झाली का? या प्रश्नांची उत्तर देताना अवतीभोवती नजरा टाकल्या तर दिसून येईल स्त्रियांच्या समस्या, बंदिनीप्रमाणे गुलामी असणारे जीवन, अत्याचार, विषमता, स्वैराचार यांनी ग्रासलेल्या स्त्रिया. हे सर्व पाहिल्यावर आपण महिला सक्षम बनल्या असे म्हणू शकणार नाही. परंतु सक्षम महिला ही काळाची गरज, समाजाची, नवयुगाची, नवशतकाची खरी गरज आहे. स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता, महिलांना समान हक्क, महिला जनजागृती या सर्व संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची खरी गरज आहे. जग पुढे चालले आहे. भारत ही संगणक इंटरनेटची युगात वावरत आहे. परंतु अजूनही स्त्रियांची स्थिती, स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी अशीच आहे. आता तुम्ही म्हणाल, आता स्त्रिया किती पुढे गेल्या आहेत. त्या आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी झगडत आहेत. निरनिराळ्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. पण एका स्त्रीला समान संधी मिळाली म्हणजे सर्व स्त्रियांना मिळाली का? आजही भारतात अनेक स्त्रिया निरक्षर आहेत. अनेक स्त्रिया केवळ चूल आणि मूल यांच्या जखड्यात गुंतल्या आहेत. या स्त्रियांनी सोनेरी शिखर गाठायचे नाही का? उज्ज्वल भविष्य पाहायचे नाही का? आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे नाही का? स्वतः मनाप्रमाणे जीवन जगायचे नाही का? आपली स्वप्ने, इच्छा सत्यात उतरवायच्या नाहीत का? या प्रश्नाला उत्तर देताना पुरुष प्रधान संस्कृती जोपासणारा समाज काय म्हणेल? नाही. या स्त्रियांनी केवळ घर संसाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या जीवनात आधुनिकतेचा स्पर्श झाला तर पुरुषांच्या श्रेष्ठत्वास धक्का पोचेल. आधुनिकतेचा बुरखा पांघरून आजही पुरुष वर्माकडे स्त्रीची अवहेलना होत आहे. आधुनिकतेचा बुरखा पांघरून आजही पुरुष वर्गाकडून स्त्रीची अवहेलना होत आहे. प्रत्येक घराघरात आजही स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही. हे कटू सत्य आहे. आजही उघड्या डोळ्यांनी या जगाकडे पाहिले की वास्तव स्थिती नक्कीच लक्षात येईल. काही महिलांनी शिक्षण घेतले, काही महिलांनी नोकरी केली तर स्त्री सक्षम झाली असे आपणास म्हणता येणार नाही. तळागाळापर्यंत जेव्हा शिक्षण, जागृती, विकास पोहोचेल तेव्हाच स्त्री खऱ्या सबला बनल्या आहेत. यासाठी खरी गरज आहे महिला सबलीकरणाची. 21व्या शतकाचे भारताचे वृत्तपत्र पाहिले की दिसून येते सासूच्या जासास कंटाळून स्त्रीची आत्महत्या, पतीकडून खून, तरुणीची आत्महत्या, अत्याचार, बलात्कार यासारख्या बातम्यांनी मन खिन्न बनते. डोके सुन्न होते. वाटू लागते, होऊ लागते सामाजिक विषमतेची जाणीव. वाटते काय या भारताची स्थिती, काय या मातेची, पत्नीची, बहिणीची म्हणजेच एका स्त्रीची स्थिती. खरंच स्त्री म्हणजे घराघरातील शांती, भ्रांती, जीवननिष्ठा जिच्या भोवती गुंतल्या आहेत अशी देवता वात्सल्याने भरलेली, जीवनावर प्रेम करणारी, जे जे उत्पन्न होईल ते ते वाढावे अशी इच्छा करणारी स्त्री. सप्तरंगाची उधळण करणाऱ्या इंद्रधनुष्यातले 7 रंग एकत्र आले आणि सोज्वलता श्वेतरंगाचा अभ्युदय झाला. या विश्वातल्या सप्तरसांचा, सप्तगुणांचा, दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य, पावित्र्य आणि मंगल्याचा उदय झाला, साक्षात्कार झाला. स्त्रीने जन्म घेतला. याच स्त्रीने लक्ष्मीबाईचे शौर्य दाखविले, सीतामाईचा त्याग दर्शवला, इंदिरा गांधीमधून राजकारणातील आपले वर्चस्व सिद्ध केले. याच स्त्रीने किरण बेदीचा आत्मविश्वास दर्शवला, कस्तुरबा बनून गांधींना महात्मा बनण्याची प्रेरणा साथ दिली, मदर तेरेसा बनून विश्वाला शांतीचा मार्ग दाखविला. किती गुण गावेत या कर्तृत्वान स्त्रियांचे, त्यांच्या आत्मविश्वासाचे, शौर्याचे आणि धाडसाचे. प्रत्येक स्त्रीला इंदिरा गांधी, किरण बेदी तरी बनता आले नाही तर प्रत्येक स्त्री सुजान, सुशिक्षित, स्वाभिमानी, स्वावलंबी, सक्षम बनली पाहिजे. हीच आहे काळाची गरज, नवयुगाची हाक.
आज उच्च वर्गातील स्त्री शोभेच्या बाहुलीप्रमाणे जीवन जगत आहेत. मध्यम वर्गातील स्त्री प्रपंच व नोकरी यामुळे मेटाकुटीला आली आहे. कनिष्ठ वर्गातील स्त्री दिवसभर कष्ट करून दारुड्या नवऱ्याचा मार मुकाट्याने सोसत आहे. आज स्त्रियांच्या निर्णयाला मान्यता न देता तिला तुच्छतेची वागणूक दिली जाते. सती, केशपवन या समस्यातून मुक्त झालेली स्त्री बलात्कार, अत्याचाराच्या विळख्यात सापडली आहे. समाजाला केव्हा जाणीव होणार मुलगा मुलगी समान आहेत म्हणून? स्त्री वर्गावर लादल्या गेलेल्या या दुबळेपणाच्या आरोग्याचे निराकरण आज हे झाले नाही. अजूनही स्त्रीवर्ग सबल ठरलेला नाही. स्त्री वर्गाला दुबळे ठेवून स्वतः वाटचाल करणाऱ्या पुरुषांनी काळाची गरज जाणून घेतली पाहिजे. आर्थिक पिळवणूक, सामाजिक विषमता यासारखी समाजास कलंक असणाऱ्या समस्यांना तडा देऊन सबलीकरणाची नवी पहाट फुलवायची असेल तर आपण स्त्री पुरुष समानतेचा बोलबाला करतो, परंतु केवळ 33% जागा राखीव ठेवून आपल्याला समानता दर्शवता येणार नाही. आजही मुलाला इंग्रजी शाळेत व मुलीला मराठी शाळेत घालणारे पालक दिसतात. हे योग्य आहे का? मुली इंग्रजी शिकू शकत नाहीत का? मुली राजकारणात कर्तृत्व दाखवू शकत नाहीत का? यासाठी खरी गरज आहे समाजाची, खरी गरज आहे पुरुषाची, खरी गरज आहे स्त्री पुरुष समानतेची, खरी गरज आहे शिक्षणाची. भारतीय स्त्रियांच्या जीवनात कल्याणकारी बदल घडून येण्यासाठी सुशिक्षित महिला संघटित होणे गरजेचे आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या सामाजिक स्पंदांची जाणीव सुशिक्षित संवेदनशील स्त्रियांना होणे गरजेचे आहे. आपल्या शेजारच्या स्त्रीवर अत्याचार होत असताना किती स्त्रिया तिच्या मदतीला धावून जातात. किती महिला डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापिका, शिक्षिका, समाजसेविका, लेखिका, कवयित्री संघटित अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. याचे अवलोकन करण्याची गरज आहे. स्त्री सशक्तीकरणाला एक फार मोठा सामाजिक मानसिक आशय आहे. या सशक्तीकरणातून बरंच काही चांगले निर्माण होणार आहे. स्त्री खरोखरच सशक्त झाली तर तुला काय कळतंय हा सेरा कोणत्याही स्त्रीला ऐकावा लागणार नाही. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल. अनेक विधवा, परित्यक्त्या, हुंडाबळी ठरलेल्या स्त्रियांना नक्कीच न्याय मिळेल. स्त्रियांचा संघर्ष हा पुरुषाशी नव्हे तर अनिष्ट अशा पुरुषी प्रवृत्तीशी आहे. आपला देश खऱ्या अर्थाने प्रगत विकसित व्हायचा असेल तर स्त्रीचा कुटुंबातील आणि समाजातील दर्जा उंचावला पाहिजे. 21व्या शतकात पाऊल टाकलेल्या आपल्या देशात संसार रथाचे एक चाक पिचलेले अधिक भारामुळे वाकलेले दिसेल. कारण स्त्रीचे चाक रात्रंदिवस भोवळ येईपर्यंत गरगर फिरतच राहते. पुरुषांचे मात्र अल्प फेऱ्यानंतर आराम करतं. एका बाजूला कलंडलेला रथ वेगाने कसा पळणार? त्यासाठी रथाचे कमकुवत चाक आधी सदृढ करायला हवे. स्त्रिया जागरूक होऊन स्वतः संरक्षणासाठी उभ्या राहिल्या तरी पुरुषाच्या सहभागाशिवाय स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. सर्वांगीण स्त्री विकासासाठी पुरुषांच्या मानसिकता बदलाची नितांत गरज आहे. आणखी एका बाबीचा आज गंभीराने विचार करण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञान आणि शरीर विज्ञानाच्या प्रगतीचे महिलांच्या विषमतेत भर घातली आहे. नव्या तंत्राने गर्भजल चिकित्सा करून गर्भाचे लिंग समजू शकते. याचा वापर करून गर्भात मुलगी असेल तर गर्भपात घडवून आणतात. विज्ञानाच्या प्रगतीचा असा अमानुष वापर विषमता वाढवण्याकरता येत आहे. विज्ञानाला समतेच्या तत्त्वज्ञानाची जोड नसेल तर नुसते विज्ञान भयानक वाईट ठरेल. याचाच हा आणखी एक अनुभव आहे. अशी गर्भजल परीक्षा करणे आणि करून घेणे हे दोन्ही कृत्ये गुन्ह्याची कृत्य आहेत असे कायदा सांगतो. परंतु तरीही हे प्रकार सुरू आहेत आणि उच्च विद्याभूषित डॉक्टर यात सहभागी आहेत. हे दुर्दैव आहे. स्त्रीला पुरुषाशिवाय आणि पुरुषाला स्त्रीशिवाय पूर्णत्व नाही. हे सारे प्रश्न एकमेकांच्या सहवासात राहू इच्छिणाऱ्या विवाहितांचेच आहेत. स्त्री मुक्ती म्हणजे समाजातील स्त्री पुरुषांचे सामंजस्य महत्त्वाचे आहे. राखीव जागांच्या अपेक्षा न करता या स्पर्धेत उतरा. 365 दिवसातील एक म्हणजे 8 मार्च महिला दिन म्हणून साजरा केला जातोय. याचा अर्थ अजूनही 364 दिवसावर महिलांचे आधिपत्य नाही का? असा पुरुष दिन का साजरा केला जात नाही? या अर्थी आपण महिला अजूनही कुठेतरी कमी पडतो असे वाटत नाही का? अर्थात या विचाराशी आपण निगडीत आहोत. प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य नक्कीच आहे. स्त्री पुरुष ही समाजाची 2 महत्त्वाची रूपे आहेत. त्यात कोणी लहान कोणी मोठा असण्याची कारणच नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर हात असतो हेही मात्र खरेच.
वडावकर स्त्रीचे महत्त्व पटवून देताना म्हणतात, डौल अचानक झालेल्या वादळामुळं बहरलेली वेल झाडावरून उन्मळून पडली, तेव्हा उघड्या बोडक्या झाडाला कळलं त्याचा सारा डौल तर त्या वेलीतच होता. भारतासारख्या वैविध्याने नटलेल्या संस्कृती संपन्न देशात राष्ट्रीय पातळीवर महिला संघटनांचे कार्य अजूनही समर्थपणे होणे गरजेचे आहे असे वाटते. कामाचे स्वरूप, जाती धर्माचे अवडंबर आणि स्त्रीचे जोखड घेऊन वावरणारे भारतीय स्त्रियांचे वेगवेगळे वर्ग आहेत. या वेगवेगळ्या वर्गातील स्त्रियांचे मूलभूत प्रश्न आणि त्यांची सोडवणूक यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर संघटनात्मक लढा देणाऱ्या चळवळीमध्ये वाढ होण्याची नितांत गरज आहे. तसेच या निरनिराळ्या स्त्रीवादी संघटनांमध्ये भगिनी भाव असणे याकरता एक समान सूत्र असण्याची आज नितांत गरज आहे. स्त्रियांना कायद्याने भरपूर संरक्षण दिले आहे, पण स्त्रीविषयक कायद्याची अनेक स्त्रियांना माहिती नसते. त्यामुळे त्याचा वापर कसा करावा हे त्यांना कळत नाही. स्त्रीविषयक असणाऱ्या कायद्याचा योग्य तो वापर ज्या त्यावेळी केला तर स्त्रीला निर्भय जगण्यास अडचणी येणार नाहीत. महिलांनी स्वतः सबल सक्षम व्हावे, म्हणजेच माणूस म्हणून जीवन जगण्याचे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे स्त्री व पुरुष ही शरीरे भिन्न आहेत, पण एकच चैतन्य दोघात वास करते. स्त्री पुरुष समानता हीच शिक्षणाचा पाया ठरू शकते. यासाठी हुंडाबंदी, मुलगा मुलगी भेद, स्त्री हे परक्याचे धन या पारंपरिक कल्पना सोडायलाच हव्यात. असे झाले तर निश्चितच स्त्रिया सबला झाल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.